पंचायत समिती परळी व अंबेजोगाई यांच्या वतीने दिवाळी नवीन घरकुलात या कार्यशाळेचं इथे आयोजन केलेलं आहे। या कार्यशाळेसाठी मला त्यांनी बोलावलं या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून, आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या परळी मतदारसंघाचे आमदार माझे बंधू धनंजय मुंडे हे इथे आवर्जून उपस्थित आहेत। मंचावर उपस्थित आहेत जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन, आदित्य जीवने जिल्हा परिषद सीओ, वासुदेव सोळंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अरविंद लाटकर उपविभागीय अधिकारी, संजय नलावडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, संजय केंद्रे बीडीओ समृद्धी दिवाणे बीडीओ अंबेजोगाई, आणि मतदारसंघातील इथे समोर उपस्थित असलेले सर्व सरपंच, रोजगार सेवक, महिला बचत गटातील आलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व लाभार्थी आणि सर्व अधिकारी वर्ग, सर्वप्रथम मी या कार्यशाळेचं मनापासून कौतुक करते आणि मनापासून शुभेच्छा देते। धनंजय यांनी सांगितलं की त्यांना तूच माझ्या वतीने बोल, तर ठीक आहे। आता माझ्यावर मला वाटलं होतं की ते असल्यामुळं माझं भाषण जरा मला रिलॅक्स करता येईल, जास्त करायची गरज नाही, तर त्यांनी सांगितलं तूच बोल, आणि मला त्यांनी काही सूचना देखील केल्या, तर नक्कीच माझ्या भाषणामध्ये मी त्या सूचनांचाही उल्लेख करणार आहे। मी या राज्याची ग्रामीण विकास मंत्री म्हणून 14 ते 19 असं काम केलेलं आहे। ग्रामीण विकास खातं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की मी काय करावं। जरी माझे पहिले काही वर्ष ग्रामीण भागात गेले तरी सगळं कॉलेजचं शिक्षण वगैरे सगळं मुंबई भागात झाल्यावर मला ग्रामीण विषयांशी काय कळेल। आमदार म्हणून काम करत असतानाही मी बऱ्याच वेळा स्त्री भ्रूण हत्या किंवा हे असे व्यापक विषय, महिलांचं शिक्षण, मुलींचं पोषण हे व्यापक विषय मांडलेले होते, आणि ग्रामीण विकास विभागाला मी न्याय देऊ शकेन का असा माझ्या मनाला प्रश्न वाटत होता। आणि तेव्हाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी, म्हणजे आम्ही ते प्रधानमंत्री झाले आणि मग मी मंत्री झाले, ग्रामीण विकास मंत्री झाले राज्यामध्ये, तेव्हा आमचं सरकार आलं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले, आणि तेव्हा त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भरपूर बदल केले। आपल्याकडे घरकुलाच्या योजना काही आज आल्यात असं नाही आहे, पण या योजना ह्या केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्यासाठीच्या योजना, त्या योजनांना एक कोऑर्डिनेशन केलं, त्यांना वरती दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत त्यांचं एक व्यवस्थित आखणी केली, आणि त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जो नागरिक आहे, एक माणूस या देशामध्ये राहतो, तो सांगतो की हे देश माझा आहे, या देशाचा मी नागरिक आहे, तर अशा माणसाकडे जर स्वतःचं हक्काचं छत नसेल तर त्या माणसाच्या स्वाभिमानाला किती मोठी ठेच पोचत असेल। ज्याला स्वतःचं हक्काचं घर आहे त्याचा अर्ध जीवनामधला संघर्ष हा कमी होत असतो, आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेवर खूप काम झालं। तेव्हा आम्हाला अडचण आली, अडचणीमध्ये असं आलं की अरे ज्यांना जमीन आहे त्यांनाच घरकुल मिळतं, पण ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना घरकुल कसं देता येईल। तर मग आम्ही तेव्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजना हा माझ्याच हातचा GR आहे, तो आम्ही कॅबिनेटमध्ये विषय आणला, आणि 10 वर्षापूर्वी 50,000 रुपये अधिकची आम्ही रक्कम ह्या लोकांना द्यायला सुरुवात केली ज्यांना स्वतःचं घर नाही। बरं ठीक आहे, 50,000 रुपये देऊन सुद्धा गाव अगदी रस्त्यावर आहे, तर 50,000 काही जमीन मिळत नव्हती, परिस्थिती कठीण झाली। मग आम्ही असाही निर्णय केला की ह्या सगळ्या घरकुलांचं एक क्लस्टर तयार करा, आणि गायरानावर किंवा सरकारी जमिनीवर त्या विभागाच्या परवानगीने यांचं एक क्लस्टर तयार करून या घरकुलांना एकत्र बांधकाम करण्याची सुद्धा परवानगी, तर अनेक ठिकाणी गायरानावर अशा प्रकारचे क्लस्टर तयार झाले। त्याच्यामधून एक साधायचं होतं, कारण घरकुल हे केवळ जातींवर आधारित नाही, जातींच्या मागल्या असलेपणावर आधारित नाही, तर हे सोशिओ इकॉनॉमिक सर्वे, म्हणजे जे सोशली आणि आर्थिकदृष्ट्या, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले त्यांच्यासाठी पण आहे। तर जर आपण असं क्लस्टर तयार केलं तर वेगवेगळ्या जातींचे विचारांचे लोकसुद्धा बऱ्यापैकी एका त्या एरियात राहू शकतील। एक चांगला संकल्पसुद्धा त्या काळात आम्ही केला, आणि मला आठवतं 3 लाख घरांना चाव्या प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते आम्ही शिर्डीमध्ये दिल्या। मोदीजी स्वतः उपस्थित राहिले आणि गावागावातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांनी ऑनलाईन तिथे लाईव्ह त्यांनी तिथे बोलले, आणि त्यांनी खूप शाबासकी दिली आणि म्हणाले खूप चांगलं काम करते पंकजा ग्रामविकास। खूप कौतुक वाटलं मला। कसं असतं की गरीब माणसाची सेवा
आमचं अख्खं आयुष्य हे त्याच्यासाठीच आहे. लोकांना बाहेरून बघताना वाटतं की अरे बापरे, राजकारण्याकडे खूप वैभव आहे, त्यांना काय लोक भेटतात, त्यांना प्रत्येक ठिकाणी रांगेत उभं राहावं लागत नाही, मंदिरामध्ये, तिकिटामध्ये. पण जे जीवनामध्ये आमचे प्रत्येक महत्त्वाचे क्षण, जसं आज धनुभाऊला बरं नव्हतं तरी ते आले. आज माझा आवाज ऐकून तुमच्या लक्षात येत असेल की मलाही बरं नाही आहे, पण आता माझ्या जीवनामध्ये अशा घटना घडू शकतात की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे किंवा माझ्या घरामध्ये एखादा आनंदाचा विषय आणि माझं एखाद्या कार्यकर्त्याचं निधन होतं, तेव्हा ते सगळे विषय बाजूला टाकून मला तिथे धावावं लागतं. आमचे अमितभाई शहाले आरटी आदरणीय जिजांचं अत्यंत अकस्मात आणि दुर्दैवी निधन झालं. सगळे कार्यक्रम सोडून मी तिथे धावले. असे कामं आम्हाला करावे लागतात. कधी एखाद्याच्या मृत्यूच्या दुःखातून लगेच एखाद्याच्या सुखात जावं लागतं लग्नामध्ये. आता एखाद्या कार्यकर्त्याच्या घरचं लग्न असतं, लगेच दुसऱ्याच्या दुःखात राहावं लागतं. ह्या भावना दर 10 मिनिटाला बदलणं, हे त्या माणसाला बरं वाटेल असे भाव आणणं, हे काही सोपं नाही आहे. तर सामान्य माणसासाठी, गरिबासाठी, वंचितासाठी, त्यांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारणाचा वसा दिलेला आहे. आणि मला खूप आनंद झाला की या घरकुल योजनेमध्ये खूप चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करता आलं. महाराष्ट्र शौचालय बांधण्यामध्ये, स्वच्छता अभियानामध्ये 1 नंबरला आलं होतं ग्रामीण विकास मंत्री असताना, आणि स्वतः राष्ट्रपतींनी आम्हाला त्याचा पुरस्कार दिला होता आणि त्याच्याबद्दल कौतुक केलं होतं. राष्ट्रवादी कोविंदजींच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला होता. आजसुद्धा आपल्या परळीमध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपण या घरकुलांचं, जे दिवाळीमध्ये घरकुल आपलं स्वतःचं असावं, हे जे संकल्प मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं आहे घेण्यासाठी, त्याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत. आपण राज्यामध्ये 10व्या क्रमांकावरही जिल्ह्यामध्ये आपण डिव्हिजनमध्ये फर्स्टवर आहे, बरोबर आहे, एम आय राईट? तर अशी आपली परिस्थिती आहे, चांगली समाधानकारक परिस्थिती आहे. मी सीओंचं पण अभिनंदन करते, कारण ते आले आणि तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी ग्रीप घेतली आहे. आता मी आणि धनुभाऊ चर्चा करत होतो की आता हे घरकुलाचा पहिला हप्ता 15,000चा आहे, दुसरा हप्ता 70 आहे आणि मग नंतर तिसरा हप्ता आहे. आता याच्यामध्ये कसं असतं की कधी कधी घरामध्ये 2 भाऊ विलग झालेले आहेत, आजूबाजूला घर आहेत, छान बांधू शकतात, सुंदर सुंदर डिझाईन बांधतात. अजून एक प्रश्न त्या काळात आम्हाला आला की जमीन कमी पडली तर आपण व्हर्टिकल सुद्धा परवानगी दिली पाहिजे, दुसऱ्या तिसरा मजला सुद्धा दिली पाहिजे. ते पण आपण घरकुलांचं आपण आता बघितलेलं आहे प्रात्यक्षिक. आणि आता या दिवाळीमध्ये आपण स्वतःच्या घरात जायचं, किती अभिमान वाटतो माणसाला. जरा कपडे थोडे 2च्या ऐवजी 1 जरी जोडी असेल तरी राहू शकतो, पण घर असलं की त्याचं जीवनामध्ये एवढं मोठं स्वाभिमान राखला जातो असं मला वाटतं. म्हणजे एका मोठ्या संताचं मी भाषण ऐकत होते, त्याच्यामध्ये दरिद्र असणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जरी मी संत आहे, जरी मी सगळं सोडलेलं आहे, मी भगवे वस्त्र परिधान केले आहेत, तरी माझं मन आहे अध्यात्माचा अभ्यास करून की दारिद्र्य असणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे, ही सगळ्यात मोठी पीडा आहे, हे सगळ्यात मोठं शाप आहे. ज्या माणसाला 2 वेळचं पोट भरता येत नाही त्याच्या अन्नाची सोय करणं, ज्याला आपलं स्वतःचा हक्क छत नाही त्याच्या छताची सोय करणं, हे गरिबीत जगलेला माणूसच अनुभवू शकतो. आणि प्रधानमंत्री मोदीजींनी गरिबी बघितली आहे आणि म्हणून गरिबाचं दुःखसुद्धा त्यांना कळतं. आज तुम्ही सगळे इथे सरपंच आलेला आहात, आम्ही तुम्हाला एक टार्गेट देतो आमदार म्हणून धनुभाऊंचं, आणि मी पण आता आधी आमदार राहिले तुमची 10 वर्ष, आणि म्हणून मला पण तुमच्यावर हक्क आहे. आणि त्यामुळे आम्ही सांगतो की हे आता जे उरलेलं टार्गेट आहे तुम्हाला घरकुलाचं, ते पूर्ण करा. जे लोक तिथले पालक तयार करा की या 3 घरकुलाचे हे पालक आहे, तिथल्या ग्रामसेवकाच्या, तिथल्या सरपंचाच्या माध्यमातून कुठलीही अडवणूक नाही झाली पाहिजे. लवकरात लवकर त्यांना सगळे जे काही पूर्तता सर्टिफिकेट वगैरे द्यायचं ते दिलं पाहिजे आणि त्यांचं घरकुल दिवाळीपर्यंत पूर्ण झालं पाहिजे. कोणत्याही चुकीच्या पद्धतीने घरकुलाचे बिलं काढले नाही पाहिजे. मला मान्य आहे गरिबी असणं, दारिद्र्य असणं हे वाईट आहे, पण एखादा माणूस पैसे घेतोय, घबर आहे, शेती आहे, वाडी आहे आणि त्याच्या घरालाच रंग लावतोय, जुन्याच घराला 15,000 उचलतोय, नवीन घर दाखवतोय, असं होतं बऱ्याच ठिकाणी. फार नाही होत, 0.01% होऊ शकतं. तर अशा गोष्टी आमच्या निदर्शनास नाही आल्या तर बरे, आल्या तर त्याचं काही खरं नाही, त्याच्यावर आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा पैसा आहे ना मध्यमवर्गीय आहे. ज्या देशातले जे इंडस्ट्रियलिस्ट ते टॅक्स भरतात, त्याच्या जीवावर आपण बजेट उभं करतो, वर्ल्ड बँकेकडनं कर्ज घेतो, वेगवेगळ्या योजनांसाठी आपण जागतिक विषयांना हाताशी घेतो आणि आपण ते पैसे असे खर्च करतो का जणू काय आपल्यासाठी चालेत. ते त्या गरिबाच्या घरासाठी. तर कोणीही असं प्रकार करता कामा नये. आणि घरकुलाचं टार्गेट दिवाळीपर्यंत नाही पूर्ण केलं तर पुढच्या निधीसुद्धा मग मिळायला अवघड होईल तुम्हाला. तुम्ही सरपंच म्हणून जबाबदारी घेणार का आज?
सरपंच आले दिसालेत मला समोर बसले. तुमच्या गावामध्ये घरकुलं जर पूर्ण नाही झाले तर आम्ही निधी देणारच नाही. का ते थोडं भांडण झालं असते त्या घरकुल ज्याचं आहे ते. जर सरपंच मला सर्टिफिकेटच देईना, ते कागदावर सहीच करेना, ग्रामसेवकच सापडेना, असले काहीही कारण नाही झाले पाहिजे. जो अव्वल घरकुल करून देईल त्याला अधिकचा, थोडा पण का होईना अधिकचा निधी देण्यात येईल आणि त्याच्या गावाला चांगला आम्ही विकासासाठी त्याला पूर्णपणे सपोर्ट करू. हे धनुभाऊनी आणि मी मिळून ठरवलेलं आहे, मी जाहीर करत आहे. तर तुम्ही सर्वांनी त्याचं नक्कीच पालन करावं. कलेक्टर आता जॉईन झाले आहेत. जॉईन झाल्यापासून ते जिल्ह्याचा अभ्यास करत असतील, कामं करत असतील. त्यांनी पण मला सांगितलं की इथे खूप गरमी व्हायली आहे, AC ची गरज आहे. दरवेळी मी इथे कार्यक्रम घेते तेव्हा माझी तीच तक्रार असते की ह्याला जरा एक चांगलं रूप द्यायला पाहिजे. तर त्याचा आपण एखादा प्रस्ताव तयार करू. मला स्वतः जातीने लक्ष घालून एक आलिशान असं इथे एक सभागृह आपण तयार केलं पाहिजे. मला त्याला रंगमंदिर, नाट्यमंदिर मला वाटत नाही, सभागृहच मला वाटतं. तर ते सभागृह आहे, इथे विविध कार्यक्रम होतात. तर तुम्ही जरूर आपण एक प्रस्ताव तयार करा, त्यालाही आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, म्हणजे आपल्याला इथे कार्यक्रम घेण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. त्याचबरोबर या भागाच्या घरकुलाबरोबर रोजगार हमीची कामं असतील. मी तुम्हा दोघांनाही सांगते, कलेक्टर आणि CEO दोघांनाही सांगते, पंकजा मुंडे असो, धनंजय मुंडे असो, नाही तर कोणी आमदार असो, मला विचारल्याशिवाय बिलं काढायचे नाही, मला विचारल्याशिवाय रोजगार हमीचे पैसे द्यायचे नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजितदादा पवारांच्या समोर मांडा. कारण आमची अडवण्याच्या भूमिकेत नाही. धनंजय मुंडेंचा, पंकजा मुंडेंचा तो अधिकार नाही. आम्ही काही घडवण्याच्या भूमिकेत आहोत. कुणाचं काही कमी पडलं तर 4 गोष्टी आम्ही मदत करून उभ्या करू. पण या जिल्ह्यामध्ये परळीपुरतं नाही, अख्ख्या जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये कोणी म्हणतंय EGSचं सगळं काम झालं असून एक गरीब माणूस 10 वेळा चक्रा मारतोय कलेक्टर ऑफिसला, CO ऑफिसला, EGSच्या अधिकाऱ्यांकडे, आणि त्याला म्हणलं झालं माझ्याशिवाय बिलं काढायचे नाही, माझ्याशिवाय घरकुलाचे पैसे, असं जर कोणी म्हणत असेल ही पद्धत नाही. विहिरीचे सुद्धा अशा अधिकारी किंवा असं कोणी करत असेल, माझ्याकडे तक्रार आलेली आहे, तर याची गंभीर दखल घेतली जाईल. कोणी तुम्हाला म्हणलं ऑन रेकॉर्ड ते घ्या आणि ते दाखवा पालकमंत्र्यांना, आणि असं कोणी करत असेल तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष. कारण ही पद्धत नाही ना. मी पालकमंत्री आले, रोजगार हमी मंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते, या जिल्ह्यामध्ये लाखो घरकुलं केले, लाखो कामं केले. काय सगळे भाजपचेच मतदार होते का? मतदार हे बघायचं नसतं. एकदा मंत्री झाल्यानंतर यांनी मला मतं दिली नाही, त्यांनी माझ्या निवडणुकीत काम केलं नाही, हे विषयच येता कामा नाही. इथे जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडून येतो आणि आपण सगळे येतो. त्यामुळे जर कोणी काम केलं असेल, बिचारे शेतकऱ्याचे, अकुशलचे, गोठ्याचे, विहिरीचे, त्याच्यात काय लाभ आहे? त्याचेही पैसे द्यायचे नाही. तसं चालणार नाही, याची आपण नोंद घ्या. आणि याची एक स्पेशल बैठक रोजगार हमीचे संपर्क मंत्री म्हणून मी लावणार आहे. हे माझ्या कानावर वरचेवर येत आहे. काही तालुक्यांमध्ये अशा गोष्टी होत आहेत. तर असा आमदारांना कुठलाही अधिकार नाही. आमदार एखाद्या नागरिकाच्या विकासासाठी कामं करू शकतो, त्यांच्या विकासासाठी प्रश्न उद्भवू शकतो, अधिकाऱ्यांवर त्यांचा हात असू शकतो डोक्यावर की हे करायला पाहिजे, ते नाही. पण आडवान जिरवा असलं चालणार नाही, म्हणजे नाही. ही एक महत्त्वाची भूमिका या निमित्ताने सांगेन. त्यामुळे घरकुलाचं पण जर कुणाचे बिलं अडवत असतील तर तो माझा राजकीय विरोधक आहे, तर हे महापाप आहे. ह्या पापामध्ये अधिकाऱ्यांनी भागीदार होऊ नये. तुम्ही दोघांनी उद्याच्या उद्या रोजगार हमीचे अधिकारी, ग्रामविकासचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी यांना स्पष्ट ताकीद द्या की कोणत्याही माणसावर अन्याय नाही झाला पाहिजे. भले पंकजा मुंडेचं नाही काम केलं तरी त्याचं काम जर योग्य असेल तर त्याला बिल मिळालं पाहिजे, त्याच्यावर अन्याय करायचे कारण नाही, असं स्पष्ट मी या निमित्ताने आपल्याला सूचित करते. आणि फार वेळ घेत नाही, आपल्या सर्वांची शुभेच्छा देते. घरकुल जेव्हा तुमचं होईल तेव्हा एक छान आकाशकंदील घरासमोर लावाल ना. कुणाची आठवण कराल आकाशकंदील लावताना? माझी नाही, मोदीजींची करा. कारण ज्यांनी या देशातल्या लोकांना बेघरमुक्त महाराष्ट्र, बेघरमुक्त देश करण्याचा निर्णय घेतला, त्यांची आठवण करून तुम्ही जरूर तो आकाशकंदील लावा, छान रांगोळी काढा, छान दिवे लावा आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणा, अशा शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.